हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण पन्हाळगड परत एकदा फिरण्यासाठी आलेलो आहे सर्व मित्रमंडळीसोबत. आज आपण पन्हाळगड फिरूया. सर्वांना गुड मॉर्निंग, राम राम, शुभ सकाळ. तर चला पन्हाळगड फिरूया आज परत एकदा. आता आपण विद्या मंदिर पन्हाळगड या बाजूला जात आहे. तर आता आपण खाली चालत चालत जात आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला पायऱ्या मिळतात. तसेच निसर्गरम्य ठिकाण आपल्याला इथे बघायला मिळते. वर आपल्याला माकडे देखील खेळताना दिसत आहेत बघा अशा प्रकारे. आता आपण पुरातन काळामधले शिवमंदिराच्या इथे आलेलो आहे. आपल्याला शिवमंदिरासमोर या प्रकारे गुहा पण आपल्याला इथे बघायला मिळतात. जांभ्या दगडामध्ये कोरीव काम केलेल्या सर्व गुहा आहेत. आणि मंदिर पण बघण्यासाठी आलतो, पण मंदिर बंद होतं. आपल्याला समोर नंदी महाराज देखील बघायला मिळतात. आणि मंदिराच्या समोर या प्रकारे गुहा काढल्या होत्या, गुहा तयार केलेल्या आहेत. ते कशासाठी केलं आहे त्याचा काय आपल्याला उलगडायला लागला नाही. आपण माहिती घेणार होतो, पण तिथे कोण नसल्यामुळे ह्या गुहा कशासाठी होते ते आपल्याला इथे काही कळलं नाही. तर आता आपण खाली आलेलो आहे. विद्या मंदिर पन्हाळा यांच्या पटांगणात आपण आता आलेलो आहे. हा आहे छत्रपती ताराराणी यांचा वाडा. या वाड्याच्या समोर आपल्याला पुरातन काळातील तोफा देखील बघायला मिळतात. ह्या तोफा एकूण 5 आहेत. व इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील मंदिर आपल्याला इथे बघायला मिळते. पण आपण आलतो तेव्हाही बंद होते. नक्कीच पुढील भागामध्ये आपण जर हे मंदिर चालू असेल तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. या प्रकारे महाराणी ताराराणी यांचा वाडा हा आपल्याला इथे बघायला आलो होतो. तर त्यांच्या वाड्याच्या पाठीमागे अशा प्रकारे आपल्याला मारुती मंदिर देखील इथे पुरातन काळातील बघायला मिळते. तसेच या वाड्याच्या खालील बाजूला एक उद्यान आहे. उद्यानाच्या बाजूला शिवाजी महाराजांच्या काळातील विहीर इथे आपल्याला बघायला मिळते. पाणी काढण्यासाठी, पाणी घेण्यासाठी इथे पायवाट केलेल्या होत्या. उंच पर्वतावरती इथे आपल्याला पाणी बघायला मिळते. आणि या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी देखील उद्यान आहे. हे बघा, तशा या उद्यानाच्या समोर एक घर होतं. त्याच्यात आपल्याला शिवकालीन विहीर होती, ती बघण्यासाठी आलो होतो. ही अशा प्रकारे ही शिवकालीन विहीर आपण इथे बघितलेली आहे. तशात आपण वरच्या बाजूला जाताना आपल्याला इथे माकडे खेळताना दिसत आहे. आता आपण 3 दरवाजाकडे आलेलो आहे. 3 दरवाज्यातनं हा आत जाण्याचा मार्ग आहे. त्याचप्रकारे आपल्याला पन्हाळगडावरती खूप ठिकाणी अशी फिरण्यासारखी आहेत की आपल्याला माहीतच नसतील अशी ठिकाणं पन्हाळगडावरती खूप आहेत. ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकारे खूप पर्यटकांची इथे गर्दी असते. पन्हाळगड फिरण्यासाठी येतात आणि मनमुराद असे पन्हाळगड फिरून पण जातात. हे बघा, तटबंदी आपल्याला इथे बघण्याला मिळते. अशा या प्रकारे आपल्याला पूर्णपणे पन्हाळगडाची तटबंदी बघायला मिळते. आणि आपण आता पन्हाळगडावरती भटकंती करत आहे. हे वन विभागांचे ऑफिस आपल्याला इथे बघायला मिळते. इथून आपल्याला खाली जाण्यासाठी मार्ग आहे. आणि खूप पर्यटन पण इथे आलेलं आहे. पन्हाळगडावरती खूप पुरातन काळातील मंदिरे देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. जी मंदिर आपल्याला माहिती देखील नाही, हे आज आम्ही तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच सर्वांनी एकदा भेट द्या, म्हणजे आपल्याला पन्हाळगड फिरता येईल, बघता येईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पन्हाळगड आज आपण भटकंतीमध्ये फिरण्यासाठी आलो होतो. तर या व्हिडिओला नक्कीच लाईक, कमेंट करा. तसेच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी